टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आज एक ट्विट केले आणि ट्विटची जी सुरुवात केलेली आहे ती एक स्पष्ट आदेश म्हणून केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की पक्षातील कोणत्याही नेत्याने वृत्तपत्र असेल, वृत्तवाहिन्या असेल किंवा सोशल मीडियामध्ये कुठलंही स्टेटमेंट करायचं नाही आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सर आहेत। सर, तुम्ही ट्विट वाचले ते नेमका काय अर्थ घ्यायचा आहे ट्विटचा? राज ठाकरे यांचं समान विषयावरचं हे दुसरं ट्विट आहे, म्हणजे पहिलं नाही। याच्या अगोदर देखील त्यांनी सांगितलं की तुम्ही समाज माध्यमाशी, वर्तमानपत्राशी, प्रवक्त्यांनी काही बोलू नये आमच्या अनुमतीशिवाय। आता हे दुसरं ट्विट आलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये शिंदे यांनी देखील आपल्या सगळ्या प्रवक्त्यांना असं सांगितलं की राज ठाकरे यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। आता या दोघांचा एकमेकाशी काही अर्थ आहे की नाही हे कळत नाही, पण एक गोष्ट खरी आहे की काल मीरा रोड आणि भाईंदरमध्ये लोकांनी उठाव केलेला होता, लोकांनी ते आंदोलन हाती घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी देखील संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर हे बोलले, व्यवस्थित बोलले, माध्यमाशी बोलले आणि मला वाटतं ते बोलण्यामध्ये काही असं गैर नाही। पण प्रश्न असा आहे की एकंदर माध्यमाशीच कोणी बोलायचं नाही हा जो एक प्रकारचा आपण फतवाच म्हणू काढलेला आहे, याच्या मागचं काय गूढ आहे हे अजून उलगडलेलं नाही। त्याचं कारण असं आहे की निशिकांत दुबे यांनी जी गरळ ओकली आणि विशेषतः मनसेच्या विरुद्ध ते टार्गेट करून होतं, तेव्हा अनेक प्रवक्ते अस्वस्थ झाले की त्यांनाही वाटलं की आपण बोललं पाहिजे, म्हणून त्यांनी संपर्क साधला तर त्यांना काही कोणी प्रतिसादच दिला नाही। म्हणजे जो राज ठाकरे यांच्याकडून जो प्रतिसाद न गेल्यामुळं आज बघा की निशिकांत दुबे यांच्याबद्दलची प्रतिक्रिया ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिली, पण ती प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या गटातून आली नाही। आता प्रतिक्रियाच द्यायची नाही याच्या मागचं काय धोरण आहे हे मला असं वाटतं की कळत नाही याच्यामध्ये। म्हणजे अतिशय कॉन्ट्रास्ट झालेलं आहे। एका बाजूला लोकांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लोकनेते मात्र जे कोणी त्यांचे आहेत त्यांना मात्र गप्प बसण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। तेव्हा हा जो म्हणजे लोकांच्या मनामध्ये असले, बरं प्रवक्त्यांची कधी बैठक झाली का? तर माझ्या माहितीप्रमाणे अशी कधी प्रवक्त्यांची बैठक झाली नाही। प्रवक्त्याने काही गाईडलाईन दिल्यात का? प्रवक्त्याने काही गाईडलाईन दिल्या नाहीत। आणि माध्यमांमधली जी माणसं आहेत हे एखादा प्रश्न निर्माण झाल्यानंतर प्रवक्त्याशी संपर्क साधणं हे नॅचरल आहे, म्हणजे त्याच्यात काही वावगं नाही। तेव्हा त्या प्रवक्त्यालाच हे कळत नाही की आता आपण काय करायचं। तर मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये काय गुढ आहे, कारण काय केलं आहे की हा जो आदेश आहे हा ट्विट करण्याची काहीच गरज नव्हती। खरं म्हणजे हा मेसेज द्यायचा होता सगळ्यांना की बाबा बोलू नका। किती प्रवक्ते अशा असून 2-4 माणसाला ट्विटमध्ये असं त्यांनी सुरुवातच असे केले, एक स्पष्ट आदेश म्हणून। आता स्पष्ट असा आदेश दिलेला आहे म्हणजे प्रवक्ते काहीतरी गोंधळ घालत असले पाहिजेत एकतर। राज ठाकरेंना यांना काही कन्फ्युजन नको आहे हे दुसरं, आणि तिसरं असं की यांच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे राज ठाकरेंच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ आहे। आणि हे ज्या पद्धतीने युती झालेली आहे त्या दिवशी देखील ते तसं राखून बोलले, म्हणजे उद्धव ठाकरे अतिशय मोकळेपणाने त्यांचे जे विचार आहे ते मांडले। म्हणजे ठीक आहे, त्यांनी भाजपच्या विरुद्ध बोलायचं होतं ते बोलले। आता ते काय मोठी काय रुदाई का काय म्हणतात ते त्यांनी गायली, अशी भाजपने टीका केली आणि राज ठाकरेवर कसा अन्याय झाला याची रुदाई भाजपने गायली। आता ते गाऊ द्यात, ते चाललं आहे। पण प्रश्न असा आहे की राज ठाकरे यांना या युतीबद्दल काय वाटतं, याचा पुढचा कार्यक्रम काय ठरलेला आहे। आता काल देखील मनसेच्या बरोबर शिवसेना रणांगणामध्ये उतरली, मराठी माणूसच उतरला त्याच्यामध्ये, असं काही नाही। पण आता प्रश्न असा की या दोन पक्षांनी मिळून काय करायचं। संजय राऊत यांनी मनसेची बाजू उचलून धरली, म्हणजे असं नाही की मनसेने उचलून धरली, पण आता हे दोन पक्षाचं जे एकत्रीकरण व्हायला पाहिजे, ज्या दोन पक्षांची एक युती व्हायला पाहिजे, दोन भावांचा एकमेकाशी जो मेळ जमायला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी प्रश्न आहेत किंवा काहीतरी शंका आहेत, असा वाव घ्यावा, याचा असा व्यक्त व्हावा, असा हा आजचा आदेश आहे। तेव्हा मला असं वाटतं की हा
राज ठाकरे यांनीच आता ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण जर लवकर दिलं तर ते जास्त योग्य राहील. कारण मीरा भाईंदरमध्ये मिळालेला कालचा प्रतिसाद हा अक्षरशः अभूतपूर्व होता. म्हणजे लोक रस्त्यावर हजारोच्या संख्येने उतरले आणि कोणालाही न जुमानता उतरले. एवढ्या जणांना अटक झाली, महिला देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत्या. हा एखादा प्रतिसाद जेव्हा पाहतो तेव्हा मला असं वाटतं की त्याचे जे नेतृत्व करणारे राज ठाकरे आहेत यांनी तरी आता व्यक्त व्हावं. म्हणजे ते व्यक्त झाले म्हणजे प्रवक्ते व्यक्त होण्याचं काही कारणच नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी बोलावं आता ह्याच्यावर. राज ठाकरे व्यक्त होत नाहीत, प्रवक्त्यांना ते बोलण्यास मनाई करतात. राज ठाकरे कुठल्या विवंचनेत, अडचणीत किंवा दबावात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, राज ठाकरे हे काही कुठल्या दबावात कधी येणाऱ्या व्यक्ती नाही. राज ठाकरे हे मनस्वी व्यक्तित्व आहे. अत्यंत त्यांची जीवनशैली वेगळी आहे आणि त्यांना दबाव आणणं हे तर मला असं वाटतं अशक्यप्राय गोष्ट आहे. पण त्यांच्यावर एक मानसिक तणाव निर्माण झाला आहे असं वाटतं की बाबा आपण जे काय करतो आहे ते योग्य करतो का अयोग्य करतो आहे. दोन ठाकरे जर एकत्र आले तर कोणत्या ठाकरेंचं महत्त्व कमी होईल? आपण लोकांच्यामध्ये तुलना होईल का? जो शिंदे गट आहे, अनघड आहे, अज्ञानी आहे आणि बाकी बरंच काही आहे. म्हणजे शिंदे दबाव नाही पण विवंचना आहे. विवंचना अशी नाही, पण त्यांना एक असं वाटतं की काहीतरी याच्याबद्दल निर्णय घ्यावा आणि हा निर्णय आपण अंतिम घेतलेला नाही असं बहुतेक त्यांच्या मनामध्ये दिसतंय. पण असं म्हणायला जावं तर त्यांनी त्याचं सगळं श्रेय फडणवीसांना देऊन टाकलेलं आहे. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं म्हणतात. म्हणजे श्रेय देऊन टाकलं. लोकांच्या समोर ते म्हटले की आम्ही दोघांना दिसणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे देखील त्यांनी व्यक्त केलं. तेव्हा हे दिसणं झालं. आता दोघांनी मिळून हसणं हे जास्त आवश्यक आहे मला असं वाटतं. आणि यांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे पत्ते अतिशय उघड आहेत. ते म्हणतात की यस आम्ही दोघं मिळून फेकून देऊ अशी त्यांची भाषा होती. तशी भाषा राज ठाकरे यांनी व्यक्त केली नाही. मला असं वाटतं की आता महाराष्ट्र त्याची प्रतीक्षा करतं आहे की ते काय व्यक्त होतात. कारण ज्या पद्धतीने हा प्रश्न वाढतो आहे, मराठी अमराठी असा वाद महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे आणि राज ठाकरे यांचं कौतुक भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट करतो आहे. म्हणजे थकतो आहे करून करून असं इतकं कौतुक करतो आहे. तेव्हा मला असं वाटतं की ही जी स्थिती आहे ही स्थिती कठीण आहे. आणि बरं असं म्हणावं तर त्या मनसेच्या मोर्चावर कशा पद्धतीने काल त्यांनी बंधनं आणली. म्हणजे ते देखील आहेत. त्या अविनाश जाधवला कशासाठी अटक केली? त्याला मध्यरात्री 3 वाजता उठवलं काय? त्याला घेऊन गेले काय? कोणी बोलायला लागलं की त्यांना दबाव अटक केली काय? आणि नंतर पुन्हा सगळ्यांना सोडून दिलं काय? हे जे झालेलं आहे शासनाकडून हे देखील मला असं वाटतं की कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे. आणि या गोंधळामध्ये हा गोंधळ हा प्रवक्त्यांना गप्प करून वाढलेला आहे. त्यामुळं राजकारणातला हा गोंधळातला गोंधळ राज ठाकरे यांनीच मिटवला पाहिजे. नक्कीच हे होते ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सर. आणि आता शेवटी राज ठाकरे यांनी जरी ट्विट केलं असलं तरी जो काही गोंधळ निर्माण झाला आहे किंवा दुबेंचं प्रकरण असेल किंवा मीरा भाईंदरचा मोर्चा असेल, रॅली असेल, या संदर्भात स्वतः राज ठाकरे यांनीच स्वतः पुढे येऊन बोललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.